आता मी तुम्हाला ना प्राचीन काळातल्या पिक्चरची वेड्या नाम्याची स्टोरी सांगणार आहे. तर ध्यान देऊन ऐका. मराठी पण पिक्चर होतो याच्यावर तयार आणि हिंदी पण होतो. प्रोड्युसर दोन्ही पण काढू शकतो. तर एक नवरा बायको असतात, त्यांना एक मुलगा असतो, त्याचं नाव वेडा असतं, नाम्या. तर ती काय करतात, नाम्याची आई रोज 3च भाकरी करते. तर एक भाकरी नाम्याजवळ देते, नाही, एक भाकरी नाम्याच्या पप्पापाशी देते आणि ही आई एक आणि नाम्या एक आणि त्याचं बाप एक, 3 झाले का. तर ते बाप काय करतो, रोज मारुतीच्या देवळात जातो आणि थोडासा तुकडा मोडून ठेवतो आणि ती बाकीची भाकरी तो खातो. तर रोज त्यांचा नियम असतो. तर एक दिवस नाम्याचा बाप काय करतो, गावाला जातो आणि मग त्या दिवशी त्याची आई 2च भाकरी करते. तर नाम्याला त्याची आई म्हणते की जा, जसं तुझं पप्पा करतात ना तसं तू कर, मारुतीला निवद दाखवून येईन मग जेव. तर ते जातो आणि मारुतीच्या पुढं भाकरी मांडतो आणि ते खातच नाही. अर्धा तास बसतो, 1 तास बसतो, ते खातच नाही. यायला म्हणतो, काय मारुती का कोण आहे? म्हणला, माझा पप्पा बाप येतो तेव्हा तो पटापटा खातो आणि आज तुम्ही आलोय तर भाकरी खात नाही का? म्हणला, लवकर खा, नाही तर दारात दगड आहे म्हणला, ते आणील तुझं तोंड टेचेल. तर ते मारुती काय करतो, उठतो, म्हणतो, वेडा ह्याने जर तोंड टेचलं तर अख्खं गाव काय म्हणाल. मग ते उठतो ती मारुती आणि गप्पा गप्पा तेवढी भाकरी खातो आणि परत मारुती होऊन बसतो. ही येतो तांब्यान पितळी घरी वाजवत. तर त्याची आई म्हणली, मेल्या मुर्द्या, म्हणली, तांब्यान पितळी वाजवत आलाय, तुझा बाप एक तुकडा ठेवतो आणि बाकीचे तो खातो आणि तू अख्खीच भाकरी ठेवून आलाय, आता तू काय खाणार? तर ते म्हणतो, अगं आई, मी ठेवून नाही आलो, त्याला चारून आलोय. तर ते म्हणते, देव कुठं भाकरी खातो? म्हणला, खाल्ली. मग त्याचा बाप आल्यानंतर त्याची आई सांगते. तर ते म्हणतो, सगळं गावकरी घेतो आणि मारुतीच्या देवळात जातो आणि नाम्याला म्हणतो की आता दाखव, म्हणला, मारुती भाकरी खातोय का, नाही तर म्हणला तुला आता नीटच करतो. सगळं गावकरी थुकल म्हणला तोंडावर माझ्या, वेडा ते वेडा. म्हणतो, चला चला. जात्यात मारुतीच्या देवळात. ती म्हणतात, मारुतीला म्हणतो, उठ, आता ही भाकरी खा, अख्खं गाव बघायला आलेलं आहे, तुझं भाकरी नाही खाल्लं ना तर तुझं या एवढ्यांच्या पुढं तोंड टेचेल म्हणला. मारुती उठतो, खातो आणि त्या वेडा नाम्या असतो का, त्या नाम्याच्या वडिलाला नाहीला म्हणतो, काय तुम्हाला लागते ती मागा, तुम्ही लई सेवा केली. तर ते म्हणते, ते दोघं म्हणतात, आम्हाला काही नको, आमचा वेडा नाम्या आहे ना, त्याचं एका हाताचं 2 हात करून दे, म्हणजे लग्न करून दे. तर देव म्हणतो, चालेल, मी नवरी बघतो, तुम्ही वराडाला काय पाठवू? तर ते म्हणतात, आम्हाला काय नको, एखादा म्हणजे म्हातारा एखादा बैल पाठव. तर ते 3 वर्षाचं कोपट असतं, हे झोपेतून उठतात तर ते म्हातारा होऊन मारुती येऊन बसलेला असतो त्यांच्या दारात बैल होऊन. तर तो काय उठतच नाही. सकाळ जायचे लग्नाला, तो मारुती उठतच नाही, तो बैल बनलेला. मग म्हणतो, आता तुझं नाकच टोचतो. नाम्या म्हणतो, माझं लगीन आहे, तू उठाना का, झोळी टाकून तुझ्या अंगावर जायचं आहे आणि तू उठाना. मग उठतो मारुती, नाक टोचायचं म्हणल्यावर तू गाव हसल, ह्याने जर माझं नाक टोचलं तर. उठतो आणि त्याच्यावर झोळी टाकतात आणि जातात लग्नाला. तर ही विठ्ठल रुक्माई सगळं सगळं 33 कोटी देव नवरी शोधतात, एका पाटलाची मुलगी. आणि इकडं देव सगळं देव येतात तिथं लग्नाला दुसऱ्या गावात. आणि मग हे 3 जण जातात त्या मारुती
बैल होऊन आलेला असतो त्याच्या अंगावर जोडे टाकून. आणि मग सगळे लोक हसतात, म्हणतात पाटलाचं वऱ्हाड आलं 3च माणसं, पाटलाचं वऱ्हाड आलं 3च माणसं. आणि पाटील म्हणतो हे मी असल्या देतो काय बिकाड्याला पोरगी. तर मग देवांना लय राग येतो. मग देव काय करतात, असं अख्खं देव बोलवून सगळी गर्दीच करतात. गर्दी झाल्यानंतर बसायला जागा नसते. आणि जेवढं पाटलानं जेवण केलेलं असतं ना लग्नाचं, तेवढं उंदरं मांजरं सोडतात त्या जेवणावर. आणि लग्न बिग्न लागतं आणि जेवाय वाढायला माणसं जातात त्या जेवणांच्या खोलीत, तर सगळी घाण उंदरा मांजरांनी केलेली. तर ते म्हणतात पाटील इथं काहीच नाही जेवायला, सगळं उंदरा मांजरांनी खाल्ले, काय वाढायचं आता. तर ते मध्ये जरा हे झालं बरं का, चुकलं जरा. कावळ्याच्या गळ्यात अक्षदा वाटाय देतात देव. कसं देतात की ती पाटील देव सगळं वराड होऊन गेलेलं असतं ना, त्या टायमिंगला पाटील माडीवर जातो उडी टाकतो. तर खाली पार्वती त्याला जेलती, पाटलाला म्हणते आत्महत्या कशाला करताय, तुम्ही 3 माणसं आली तर पोरगी देणार नाही म्हणला, मग आता ही वराड आले तर तुम्ही आत्महत्या म्हणतो, यांना अक्षदा वाटायची कशी. ती पार्वती म्हणते आम्ही वाटतो आणि जेवण पण आम्ही बनवतो. नाही पार्वती म्हणते आम्ही वाटतो. मग कावळ्याच्या गळ्यात पार्वती पोती देते अक्षदाची, सगळ्यांना अक्षदा बसते. मग लग्न लागले की सगळे लोक पंक्ती बसतात की जेवाय वाढायला जातात. तर म्हणतो काहीच नाही जेवण, सगळं खाऊन घेतलंय उंदरा मांजरांनी. तर पार्वती म्हणते आत्महत्या करू नका, घाबरू नका, आम्ही आत्ता 2 मिनिटात जेवण करतो. पार्वतीने नुसता हात लावला की सगळं वराडाचं जेवण झालं तयार. मग त्यांना वाटतं लय श्रीमंत दिसतंय गड्या ही थळ, त्या वेड्या नाम्याचं. म्हणून ती नवरीचा मेवणा, नवरीची बहीण मी जाणार संग. मग ती निघतात, नवरा नवरी सगळं निघतात आणि ही मागं 2. तर ती निघल्यानंतर सगळं द्यावं जागोजाग ज्याचा ठेवा येईल ती गुप्त झालं. आणि मग आता उरलं कोण, 3च माणसं. आणि हे नवरा नवरीच्या संग आलेले नवरा बायको त्यांचे 2 पोरं. तर पुढं गेल्यानंतर 3 वर्षाचं कोपाट लुकूझुकू करतं या. अरे म्हणले ही तर कशी नांदायची आपली बहीण. आणि जातात घरी ती पोरगी, त्या नवरीची बहीण रडत आणि बापाला सांगते, पाटलाला म्हणते असं घरी या 3 वर्षाचं कोपाट या, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला घेऊन या. तर ते म्हणले चालेल. तर देव काय करतात, मोठा मेल बनवून ठेवतात त्या पोपटाच्या जागेवर. आणि मेल बनवल्याच्या नंतर मग सगळे गावातले लोक घेऊन गेलेला असतो ना 10-12 जण पोरगी आणायला. आणि मग ती मेल बघितल्यानंतर म्हणतात पोरगी खोटारडीच आहे, ते जावाई बी खोटारडा आहे म्हणतो मोठा, इथं तर कसलं आहे. मग जेवायला वाढती मुलगी ती 3 वर्षातल्या पोपटातली नवरी. आणि त्याच्या बापाला लई लाज वाटते, तिच्या हातात 100 रुपये द्यायची. कसं काय द्यावं, मग ते ताटाखाली सोरतो. मग तो ताटं उचलताना मुलीला मिळतात. तर ते म्हणून उठून जातात. तर देव काय करतात, मोती पवळं सोनं सगळं दारात ढिगची त्यांच्या मोहर लावून ठेवतात देव. तर लावल्याच्या नंतर मग ती संग आलेली 10-12 जण असतात ती सगळी खिसं भरतात गच्च. आणि त्यांच्या गावात जवळ गेली की म्हणतात आयला जड कसं काय झालं एवढं, मग खिशात हात घालून बघतात तर वाळू. आता काही खरं नाही म्हणले. मग ती माणसं गेली की परत 3 वर्षाचं कोपाट होऊन बसतं. बसल्याच्या नंतर मग ती नवरी म्हणते आता जाऊ द्या, आपली लई देव परीक्षा घेतोय, तुम्ही काय करा, ही 100 रुपये घ्या आणि ह्याचा काहीतरी बिझनेस करा. नाम्याला म्हणते. तर नाम्या म्हणतो चालेल. ते 100 रुपयाचे एक कापड घेतो आणि भाजीच्या बाजारात बसतो. आता भाजीच्या बाजारात कुठं कापड एक खपल का.
मग ती वस्तू तर ती का कोणच घेत नाही त्याला. येतो ती कापड खांद्यावर टाकतो आणि निघतो माळाने घराकडे. तर मग माळाला आल्यावर ते वेळाचा असतो ना, माळावर आल्यावर म्हणतो दागड्या, मोठ्या दागडापाशी जातो आणि त्याला म्हणतो दागड्या, तुझी सगळी पोरं उघडीत, तू उघडा. मी असं करतो, तुला सगळ्यांना जागतो, तुला बी जागतो, पैशाचा वायदा कर. म्हणतो बरं मी उद्या येतो पैसे नाही. म्हणला चाल. दगड कुठं बोलतो का. तर ती उद्या येतो, त्याच्याच मनाने वायदा करतो उद्याचा. आणि मग उद्या जातो आणि दुसऱ्या दिवशी पोरं ही नाण्या पोचायच्या अगोदर गुरंवाले जातात जनावरं चारायला. सगळी पोरं ती कपडे घेऊन जातात. तर अशी मोठ्या दगडापाशी जातो, म्हणतो मादरचोद, पैसे द्यायच्या आधी तुझ्या पोरांनी तू कपडे फाडून टाकले, माझे पैसे दे, नाही तर तुला नेल म्हणला वडीत वडीत मारुतीच्या देवळात. तर मग बांधतो टावेलात दगड, वडीत 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 देवळापाशी आणतो. म्हणतो मारुती, माझ्या बापाने तुझी किती सेवा केली या, आणि ह्यो तागड्या माझं पैसे देत नाही. एक तर म्हणतो 100 रुपये माझ्या सासऱ्याने दिलं होतं ताटाखाली सारून, आणि म्हणला हे देत नाही पैसे, त्याची पोरं जाकली, त्यो जाकला. तर ते मग मारुतीला म्हणतो सांग ह्याला, न्याय कर, नाही तर मी तुझ्या देवळात घालील आणि देऊळ पाडून टाकील. ह्योच दगड म्हणतो तुझ्या डोक्यात घालील. मारुती उठतो आणि म्हणतो काय झालं तुला येड्या नाण्या, तू काय कर, हे दगड घरी घेऊन जा. त्याला म्हणतो दगडाला काय करू घरी नेऊन. म्हणला बघ तर कसा आहे दगड आहे तो. बघतो तो मारुती त्याला सोन्याचा बनवून ठेवतो. मग रस्त्याने बांधानी ती दगड वडीत वडीत सोन्याचा दगड घरी घेऊन चाललेला असतो. तर 4 चोर अडवतात त्याला त्या बांधानी. तर त्या नाम्याला मारतात आणि ते दगड हिसकावून घेतात 4 चोर, आणि ते 4 जण 4 तुकडं करून वाटून घेतात सोन्याचा दगड. घरी नेतात आणि ते 4 तुकडं होतं का 4घांच्या घरात मनानेच ती तुकडं वाढायला लागलं. 2 जण तर मेली, घर भरलं तरी ते दगड वाढतोयच सोन्याचा. तर 2 राहिली. मग ते 2 आले त्या नाम्याकडं, म्हणले नाम्या 2 तर मेली, आता आम्ही 2 राहिलोय, ते 4घांच्याकडचं बी 4 तुकडं तुझं घेऊन ये आणि तुझं तू राज्य कर भाऊ. म्हणला तुझं हिसकावून घेतल्यामुळं आम्ही पण मारू म्हणले. ती चोर त्याला आणून दगड ती देतात. मग ते मोठा मेल बांधतो आणि मग राजा राण्यासारखी ती राज करतात. त्याचे आई वडील, ही नवरा बायको मोठा मेल बांधतात त्या दगडापासून. त्यांना म्हणजे जास्त श्रीमंत येते, पैसाच पैसा येतो त्यांच्याकडं, म्हणजे त्या दगडाचा. अशी प्राचीन काळातली ही पिक्चरची स्टोरी आहे. मराठी बी पिक्चर याच्यावर बनल आणि हिंदी पण बनल. प्रोड्युसराने ऐकला ना तर खरंचच हाऊसफुल झालेली. जुन्या काळातली प्राचीन काळातली